याची घेतली की ना आमच्या जरा बंद कर, आवाज बंद होगा, बंद करके जल्दी आ। किंवा घर जावं याच्यासाठी सुद्धा काही आहे का? आहे ना, आमच्या पाशी गाठाची लहान आहे, 1 किलो मध्ये 10 येतात, 1 किलो मध्ये 8, 4 आणि 1 किलोची 1 आहे. पण गाठ्या गिऱ्हाईक काय सांगतो, कमीत कमी वजनामध्ये जास्त गाठ्या पाहिजे. त्यामुळे आम्ही यावर्षी काय केलं, 50 ग्रामच्या गाठ्या जास्त तयार केल्या. आणि मागणी सुद्धा आहे देवधर्मासाठी, होळी उत्सवासाठी. कोणी या सणानिमित्त काय करतात, आई भवानी तुळजा आई आहे, साईबाबा आहे, सप्तशृंगी आई आहे, जे कोणी देवी देवताला जो कोणी मानतो, श्रद्धेचा भाव असतो, त्याकरता आम्ही हे बघा, हे गाठ्या नोटांच्या पण गाठ्या ऑर्डर प्रमाणे तयार करून ठेवलेल्या आहे. पण नोटा लावणे हे शासनाने बंद केल्यामुळे नोटांचा आणि कोर्टाचा अवमान होतो, म्हणून आम्ही हे विक्री करत नाहीये. या गाठ्या जी आहे, कोणी जर त्यांना पाहिजे देवीला, ही तुळजा भवानी आईला चाललेली गाठी आहे बघा, आणि समर्थ स्वामी समर्थ त्यांना चाललेली आहे, गाणगापूर दत्त देवाला चाललेली गाठ्या आमच्यापासून जातात. त्यांच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही तयार करून देतो. विक्री करणे गुन्हा आहे, पण लावून देणे गुन्हा नाही, म्हणून श्रद्धे सुमन पोटी या गाठ्या आम्ही त्यांना तयार करून देतो. आणि आपल्याकडे जे आहे ते जवायांसाठी सुद्धा काही गाठी बनवले जातात का? कशा प्रकारची आणि किती किलोची? पूर्वी 1-1 किलो 1.25 किलोची गाठी द्यायचो, पण आता काय हल्ली महाग झाल्या गाठ्या, त्यामुळे आम्ही या 1/2 किलोच्या गाठ्या तयार केल्या बघा. जावई बापूसाठी होळीचा मान सन्मान व्हावा म्हणून हे गाठ्या 800 लावलेल्या देतात. आणि
आता होळीमध्ये ज्यांचं काही जमलं, नवीन संबंध होतो मुला मुलीचा, तर त्यामध्ये मुलगीवाले जे असतात आणि मुलावाले, तर ते काय करतात, मुलीकडे जे आहे वधूवाले हे श्रीफळ आम्हाला देतात मुलाला, की तुमचं आमचं जमलं बरं का भाऊ, होळीनंतर आपण तारीख धरू. मग मुलावाला काय सांगतात, हे बघा तुमची मुलगी आमची झाली आता सुनबाई, त्याच्यासाठी आम्ही तुळशीचं वृंदावन देतो, मैं तुलसी तेरे आंगण की, म्हणून वृंदावन सुद्धा देण्याची परंपरा आज सुद्धा कायम आहे. म्हणून हे 2 आयटम आम्ही तयार करतो. बरं, आपल्या गाठीचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे ही गाठी जी आहे याच्यामध्ये लाकडी साचे आहे, त्यामुळे शरीराला अपाय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जी चाचणी मी घेतो, याची गाठ्याची चाचणी जो घेतो, ही खायला फार नरम आहे, दाताखाली ठिसूळ होते. आणि याच्यामध्ये आम्ही दूध आणि लिंबाचा रस घालतो, त्यामुळे ही गाठी आयुर्वेदिक गाठी होऊन जाते. उन्हाळ्यामध्ये एक गाठीचा जर आम्ही तुकडा खाल्ला आणि त्याच्यावर पाणी प्यालो तर त्याला ऊन लागत नाही उन्हाळ्यामध्ये. ही आयुर्वेदिक गाठी आमच्याकडेच मिळेल. बाकी लोक तयार करतात, कशी करतात, हल्ली आता गुजरातहून गाठ्या सुद्धा आलेल्या आहेत, पण त्या जे लोखंडी साच्यामध्ये आहे. आणि खडी साखरेचा जो पाक करतात, ते पाक साठवून त्याला मळी स्वच्छ करून त्याच्या गाठ्या तयार करतात. त्या खायला फार कडक लागतात, दात तुटण्याची संभावना आहे. त्याचा भाव 120 रुपये किलोने आहे. ते ग्राहकांनी घेतेवेळी विचारपूर्वक विचारून घ्यावं अशी माझी विनंती आहे त्यांना, अन्नदात्या गिरायकाला. बरं, हा जो व्यवसाय हा आता पारंपरिक व्यवसाय तुमचा पुढे चालू राहणार आहे का कसं? आमची 5वी पिढी चालू आहे. माझे स्वर्गीय वडील राजाराम दादूराम बसयजी, माझे मोठे बंधू स्वर्गीय आमदार शाळीराम बसयजी, स्वर्गीय ओमप्रकाशजी, आता दयाराम बंधू आणि मी, आणि हा माझा मुलाचा मुलगा नातू, ही 5वी पिढी आहे माझी. 5वी पिढीपर्यंत आमचं काम चालू आहे. शक्यतो जेवढं जमेल आम्ही देवाच्या कृपे, होळी आईच्या कृपेने आम्ही निरंतरता कायम ठेवण्याचा प्रयत्न करू याच्यात, आणि चांगला माल देण्याचा करता आम्ही एक शब्द देतो आपल्याला. इथं गाठीचा मान म्हणजे काय असेल नेमकं? गाठी म्हणजे कसं, आता ही गाठी होळीला वापरतो, पण ही गाठी खरं म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्ष जेव्हा लागतं, आपलं उगादी म्हणतो आपण, महाराष्ट्राचा सण समजतो, तर गुढी जेव्हा लावतो आपण, तर त्याला एक गाठी होतात गोड पदार्थ. या गाठीमध्ये तुम्हाला एक सूर्य दिसेल, सूर्य गाठी, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढलेलं आहे बघा. स्वस्तिक म्हणजे हा चिन्ह आहे आपलं, आणि सूर्य आहे म्हणजे हा सूर्य कसं असतो, तमसोमा ज्योतिर्गमय, अंधेरे से प्रकाश की ओर चलो. सूर्याची किरणं नवीन वर्षाला सर्वांना भेटायला पाहिजे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि हे गाठ्या विक्री होतात, गुढी पाडव्यापर्यंत विक्री होती याची.